तिकडे ते का कसं पाऊस पडते आता परत नाही तिकडे पडते हे ना पाऊस आहे पाऊस. पावसामुळे थोडा वेळ बैसलो ना तर आईने या जेवण घेऊन आली पाहुणच करणीच्या हात ना. दुपारचा टाइम आहे तर बोलतं जेवून घेऊ. तर या मजगावच्या बसस्टॉप जवळ असलेला रांजणीचं झाड मोठी फांदी ते का कसलीच पडलंय वादळामुळं. गावोगावी फिरणार कोकणचं सुंदर सुंदर गाव. आमचं लक्ष्मण नाना गुण देत आहे. घरातले नाना मिळले. तर हे का सकाळचं 8:15 वाजवला आल्यात आणि मी पोचल्या गणेशनगर गावात. आता ते इकावला जायची तयारी करते. आणि ढगाने अजून पावसाचं वातावरण केलेलंच आहे. ऐसा वाटते की पाऊस येईल. पडते बारीक बारीक पाऊस. ऐसा आता बारीक बारीक ऐसा ढव साचावला सुरुवात होईल. एकदम शांत शांत गाव सकाळच. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आणि नेहमीप्रमाणे सुका म्हावरा घेऊन आल्या आम्ही आणि आज सुद्धा फिरणार आहोत गावोगावी. तर आजच्या व्हिडिओत आपल्याला वेगवेगळ्या गावचा वेगवेगळा निसर्गरम्य पावसांचा वातावरण देखायला भेटेल. नाही नदी नालं परत तिथनं फिरणारं मासं वगैरे शक्यतो असं दिसतील अशी आशा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत देखा. आय होप तुम्हाला आवडेल. तर आता गणेशनगर गावात आहे गेलंय म्हावरा घेऊन इकाव. या गावची व्हिडिओ पण अगोदर पण बनवलेली. आज थोडीफार बनवू आणि मग वेगवेगळे गाव फिरावला जाऊ. 5 मिनिटं नाही जायला तो पावसाने एंट्री केली. हां आज शाळा नाही तुमची? सुट्टी? कसली सुट्टी? हां अजून शाळा चालू नाही ना झाले. 16 तारखेला. तर आता आहे ना आपण इकडं छोटंसं धबधबा आहे तो देखून येऊया. ॲक्च्युली भीती वाटते अचानक पाऊस बिऊस यायची. पाऊस केव्हा येते आणि भिजवून जाते तास समजत नाही. आणि आता पावसातनं जरा सांभाळून फिरा आणि तब्येतीची पण काळजी घ्या. सांभाळून फिरा म्हणजे आता छोटे छोटे साप कीटकनाशक वगैरे सगळं बाहेर पडतं. काय रे थांब येत आहे मी थोड्या वेळाने. तर इथं थोडासा डौका आहे छोटासा. मला वाटलं जोरात पाणी चालू असेल म्हणून मी आलो. पण पाऊस 2 दिवस भरपूर कमी होतो. 2 दिवस कडक ऊन पडलेलं त्यामुळे या कमी झालं असेल. तर म्हणा आत्ता समजला. असो पाऊस येवायची भीती वाटते. अचानक आलो तर भिजाव म्हणून जाते आता परत. तिकडे ते का कसं पाऊस पडते आता परत नाही तिकडे पडते. हे ना पाऊस आहे पाऊस. तर हे देखा आता ऊन आणि पाऊस सोबत निंबार पडलं. या देखा
ऊन ऊन मगाशी नाही होता. आणि तिकडे एकदम जोरात पाऊस पडते, पूर्ण झाडा पॅक होऊन गेल्या. निंबार पाऊस कोलाचा लगी नाहीसा बोलतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे पण बोलतात काय सांगा नक्की कमेंटमध्ये. निंबार पाऊस कोलाचा लगी. आम्ही जाम मजा करायचो लहान असताना. तर आईचं पण आमच्या गणेशनगर गाव फिरून झालं आहे. आहे आमची पावसात ना ते का घोंगडी, याला काय बोलतात यांची? मेंटी बोलतात. हा मेंटी पण बोलतात. घोंगडीवाली घोंगडी. चला तर आता जाता पुढच्या गावात. आणि पावसाने गाडी पण भिजावली, कारण ऐसं हवेने ऐसं पाऊस पण फेकात होतो इकडं. बाबा आता काय मला वाटलेला की नाही भिजणार, छपरी खालती ठेवलेला. मला लक्षात नाही आता, पण नाही भिजतं गाडी. पण आता जरासा वारो होतो तो भिजली. तर आम्ही ते का सुक्या मावराच्या पिशव्या कशा पॅक करून घेतल्यात, कारण पावसात जर सुका मावरा थोडा जरी भिजला ना तरी लगेच खराब होतं. तेव्हा अवरे सगळा नियोजन करावं लागतं. आणि या वट्याला पण देखू शकता छोटंसं झापं बनवलं आहे, कारण हवा वगैरे अशी जोरात हवेने जोरात असं पाऊस फेकावं लागलं ना तर वटी भिजावलं नका म्हणून, कारण कोबा बनवलेला असतं ना त्यामुळं. शेणाने सारवलेली वगैरे होती. तर आता आम्ही आल्या कासे खोल गावात. इथे का 9:30 वाजवला आल्यात. आणि या पण घराला ते का किती मस्त कवर बनवले, पावसाची झटक नाही लागावसाठी. कारण आता ओटी आहे, ओटी भिजली नाही पाहिजे ना, त्यासाठी हे नियोजन असतं. आजची सुकाट नाही दाखवली ना मी. सुकाट दे काय नाही गाव. कैशी आहे ही सुकाट आहे? 300 रुपये किलो. या घराला पण ते का किती मस्त कापड बांधून घेतले. चला तर थोडासा आईच्या सोबत कासे खोल गाव फिरूया. इकडे घराचं काम चालू आहे. हा रोजचा आता पावसाने भिजलाय ना, रोज नसतो भिजलेला. रोजचं वातावरण जरा वेगवेगळा असतो. पाव किलो पण आजोबा होती दिगी आली ना, तिने पण 150 दिली, अर्धा किलो. मी पण आलो होतो त्या दिवस. मी तिकडे गेलो मी काय खाता नाही. पान सुपारी पाहिजेत काय? मी नाही खात जास्त. मी पण कधी तरी वाटलं तर खा. नाही पहिल्या माणसाला कसा सो खात माझी नाती रोजच खात ना. या तुझी आई ना त्याला आता काय करते? काय करायचं ना चालू गावात फिरताना मस्तपैकी गोट्यानी खेळताना दिसलं.
तरी एक वेगळीच मजा असते गावची. ते आता भरपूर कमी देखावला भेटतं मला पण. आई इकडे सुकट मागतात. काय बरे आहात ना? बरे आहात ना बोललो. इकडे मागले सुका. तिथं मागितले सुकट. देशी नंतर. तर आता जी सुका टिकली ना ती लोक सुरतला रेवल असतात गुजरातमध्ये. तर ताई मस्त सुकाट घेतली म्हणून ती कशी गोन नावला झाली सुकटीची. तर परत एकदा एका कासेकोल गावात पण जोरात पाऊस भेटला मला. तर आता आल्या गायमुख पनेली गावात. 11:30 वाजून गेला. बघ्यो खपात आयल्यात. ये कोण दिला? त्या मावशांना पूर्ण कासे खोलला. हो काशी. तर 1:45 फक्त 5 मिनिटं बाकी आणि आमच्या आईचा विकून झाले फायनली. आता घरा जावायची तयारी करते आई. आम्ही जावायला निघालो आणि जोरात पाऊस केलाय. इकडं आहे ना पाऊस दिसतंय जाम. तेव्हा थोडस थोपणार आहोत. आणि आपल्या गावाकडे येणारे चांगले चांगले एसटी हो. थोडस आता थोपू पाऊस जास्तपर्यंत. पावसामुळे थोडा वेळ बैसलो ना तर आईने या जेवण घेऊन आली पाहुणच करणीच्या हात ना. दुपारचा टाइम आहे तर बोलतो जेवून घेऊ. आणले दे का काय? ही कसली भाजी आहे? शेवलाची. शेवलाची भाजी. शेवला भेटायला सुरुवात झाली. भाकरी आणि भात आणि पोले दिल्या. पानावनं दिले कुराची पानात. फायनली 2:20 निघतो आम्ही घरा जावाला. आणि या वर्षीची या सीझनची शेवला खाऊन भारी वाटते. मस्त शेवलांची भाजी खाल्ली आम्ही. शेवलांची घरा जाताना आपला नेहमीप्रमाणे आहे मस्तपैकी फुला कुटावसाठी थोपलाय. कलस होते कल ते सकाळपर्यंत उगारतीन आणि मस्त फुला होतीन. येऊ मजगावचं बस स्टॉपला थोपल्या 2:45 वाजला. तर या मजगावच्या बस स्टॉप जवळ असलेला रांजणीचं झाड मोठी फांदी ते का कसलीच पडलंय वादला मुलं. आणि पावसाने पूर्ण संध्याकाळसारखा कालोखी वातावरण करून टाकलंय. आवरा मोठा रांजणीचं झाड आहे. तिथनं एक फांदी पडले तर ती. तर 2 जास्वंदीची झाडं घेतल्यात आहे आणि घरा लावासाठी दाखव आहे. तर फायनली पोचल्या आम्ही गावात 3 वाजता. इथं बसल्या दिकणारनी पण
कालवावाली. आणि काकी अर्ध्या रस्त्यात भेटली, चालत येत होती. हरिदादा वाटते कामावर गेले तेव्हा आज चालतच येत होती. कलांची वाटणी, फुलं आणली ना आम्ही, त्या फुलांची वाटणी. आयलीस पण का नाही आयलीस. तरी आमच्या गावात पडणारो पाऊस. तिकडे मैदानात क्रिकेट चालू आहेत, बिचारा पावसात न खेळतात. तर आता आहे ना 4:30 वाजतात आणि आमच्या गावच्या थोडंसं बंदरावर राहिलंय. क्रिकेटचं सामनं पुरा खेळतात. 12वीपर्यंत क्रिकेटचं सामनं ठेवल्यात आणि सरकीवर यायचंच खेळतात मजाक मस्तीमध्ये. 12वीपर्यंत आता पावसातनं पण सामनं ठेवल्यात, कारण बाकीच्या गावात नाही ना शेतातनं क्रिकेट खेळतात आणि आमचा मैदान आहे ना थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. तुम्ही देखू शकता, सेपरेट आहे. तर शेतातनं पाणी भरल्यामुळे त्यांना क्रिकेट खेळायला नाही जमतं बाकीच्या गावाला ना. त्यामुळे आमच्या गावच्या पोरांना रिक्वेस्ट वगैरे करून क्रिकेट ठेवलं जातं आणि सहभाग पण घेतात बाकीचं गाव. सो थोडासा क्रिकेट यांचा देखूया आपण. तर कुडेगाव विरुद्ध मजगाव गावची टीम आहे, त्यांचं सामना लागलं आता. पण पंच आपल्या ओळखीचं दिसतात. तू पाठव. तर आमच्या घरात देखा आज जेवायला काय बनवलेलं आहे. हे सुक्या बोंबलांचा कांजी आहे, भाकरी आहे आणि यो वलो कोलिम आहे फ्राय केलेलं. ऐसा जेवण आहे. तिकडं थोडंसं जेवलो त्यामुळे आता पण जेवून घेते घरा आल्यावर. तरी वलं बोंबील आहे ना तिकडे ऐकावलं नाही होतं. हे आमच्या घरात बनवासाठी थोडंफार ठेवलेला होता ना, ते त्यांचं बनवले कांजी. जिंकली हो काय. इकडे कालवावाले बसल्यात आणि आम्ही निघाल्या. मजगाववाले जिंकलं वाटतं. तर राहिल्या होता कुंभे गावात, त्या तालुक्यांचं एक गाव. आणि आतापर्यंत सगळं जे गाव देखलो ना ते त्याला तालुक्यांचंच होतं. एक कुत्र कटला होता. सूर्यदेव देख आत्ताशी थोडं थोडं दिसावं लागले, थोडासा गरम ऊस सोडते. आणि आज काही दिवसांपूर्वीपेक्षा आज जाम पाऊस पडलो. आता जरा शांत झाला. तर वाकट्यो आणि सुकाट आणले. नुसतं कुत्रा पाठीवर धावतात. तर या शेत देखा नांगरून वगैरे ठेवलेला आहे. शेता नांगरावला सुरुवात झालेली आहे एवढं समजतं यावर्षी. तर आता आहे ना कुंभे गावात ना आल्यावर कुंभले कोंडावर. कुंभे गावात काही जास्ती व्हिडिओ नाही बनवली. कोंडावर आता आल्यावर, आणि कोंडावर येताना आहे ना मस्त नदीला पूर आलेलो दिसलो. पूर म्हणजे पाणी आलेला दिसला. पाणी देखा कंच्या कलरचं आहे, चायच्या कलरचं पाणी आहे. तरी देखा चहाची नदी. तर सध्या आहे ना नांगरणी चालू आहे ना, त्यामुळे चिखलाचं पाणी येतं ॲड होऊन या
ऐसा चायच्या कलरचा होते पाणी. मस्तपैकी कुंभे आणि कुंभे गावच्या आणि कुंभले कोंडावरच्या मंदा जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजवर राहिलंय. ही नदी आहे. मस्तपैकी सूर्यदेवाने पण किरणा सोडायला सुरुवात केली. मस्त निसर्ग रम्य वातावरणात फिरवला भारी वाटते. तिकडं नांगरणी करताना पण दिसलेलं झायली वाटते त्यांची नांगरणी करून. तर आता सध्या फोडणीची प्रोसेस चालू आहे. फोडणी त्यानंतर बेर आणि त्यानंतर शेवटचं कार्यक्रम असतो त्याला पेरणीच्या अगोदर काहीतरी करतात ना नांगरणी. याची 3 वेळेला नांगरणी करतात. त्या नाव नाही आठवण म्हणा आता. तरी यायचं पाण्याचं झरं देखावला मना जाम आवडतात. या पाण्या म्हणजे नदीचाच आवाज येते. बॅकग्राऊंडला आवाज येते ना पाण्याच्या फ्लोचा आवाज येते. वाहत्या पाण्याचं आवाज पण भारी वाटते. तुम्ही व्हिडिओत ऐकता तुम्हाला कसं वाटतंय माहिती नाही पण होतं मस्त वाटतंय ऐकावला. चला तर जाऊया. तुम्हाला दाखवासाठी अवरोज चालत आलो. या गोष्टीसाठी आठवणीने लाईक करा. फक्त लाईक बस. तर आता आल्या वरलच्या गावात. पूर्ण संध्याकाळ जायले. येते का कालोख आहे. 7:15 वाजले. हे मावशी पळाले आतमध्ये. मला मारायचं ऍक्शन करताना पण आले व्हिडिओ. थांब. तरी वाकटे ऐकावचे रिल्यात थोडेशा आणि ही पिशव्यात थोडीशी सुकात आहे आणि सुकाट आहे. वला मोहरा विचारतात नसते वला. आणि आईला कोणीतरी आंब दिलं. हेच पण आंबच आहेत आणि फणस दिलेलं आहे आणि आता विसरलेली आठवण पडली. तो आता बहुतेक खानावर जावं लागेल वाटतं आम्हाला. तर फायनली आयल्या खरा. इथे का आई येते आमची चालत. मी बाईकवर आलं मुलं आईच्या पुढं पोचलो. 8:30 वाजावं लागला मला पोचसपर्यंत. मस्त संध्याकाळी आम्ही गेल्यापासून अजिबात पाऊस नाही आलो त्यामुळे एकदम व्यवस्थित घरा पण पोचलो.